मंडळी, ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. एक 18 ते 19 वर्ष वयाची सुंदर अशी मुलगी, त्या मुलीला दुसऱ्या दिवशी पाहायला पाहुणे येणार होते. परंतु संध्याकाळी घडलं असं की नेमकं म्हाताऱ्यानं घोळ केला. होय, तो मरण पावलेला 70 ते 75 वर्ष वयाचा त्याच घरचा तो वृद्ध माणूस परंतु मेल्यानंतर सुद्धा परत रात्रीचं त्या मुलीला दिसला. मंडळी, खरं तर तो वयस्कर म्हातारा मरण पावून 3 ते 4 वर्षे झालेली होती. परंतु अचानकपणे रात्रीचं एका चिंचेच्या झाडाखाली तो म्हातारा त्या मुलीला दिसला आणि ती मुलगी तिथेच बेशुद्ध पडली. मंडळी, नेमकं घडलं काय, ही स्टोरी काय आहे, या स्टोरीमधनं बोध काय भेटणार आहे, हे सविस्तरपणे तुम्हाला बघायला भेटेल. विनंती इतकीच, जागचं कुठं जाऊ नका, जागी स्थिर थांबा. स्थिर ज्या ठिकाणी असाल तिथेच बसा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, ती मुलगी, त्या मुलीसोबत घडलेला हा प्रसंग, एवढंच नाही तर तो 70 ते 75 वर्ष वयाचा वयस्कर माणूस केवळ एकदा नाही तर 6 ते 7 वेळा घरी आला. मंडळी, नितीन नावाचा एक मुलगा, त्या मुलासोबत नेमकं काय घडलं ते अगोदर तुम्हाला सांगतो. मंडळी, हा जो नितीन आहे याच्या मित्राचं लग्न एक ठिकाणी होतं आणि अगोदरच्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता आणि संध्याकाळचा तो हळदीचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे मोटरसायकलवरती हा नितीन एकटाच त्या ठिकाणी गेला. हळदीचा कार्यक्रम वगैरे झाला. संध्याकाळच्या 10 वाजल्या, 10:30 वाजल्या. हा आता रात्रीचा उशीर झाल्यामुळं एकटाच परत आपल्या घरी येऊ लागला. खरं तर मंडळीचं याच्यासोबत कोणीच नव्हतं आणि ती रात्र होती अमावस्येची रात्र. हा कुठली खोटी स्टोरी नाही, एकदम सत्य स्टोरी आहे. तो आपल्या गाडीवरून येत होता. मंडळी, एक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला एक नाला होता. त्या नाल्यावरती छोटासा असा पूल होता. पुलाच्या कठड्यावरती लाल फेटा बांधलेला एक वयस्कर धोतर नेसलेला म्हातारा दिसला. पांढरा शुभ्र सदरा शर्ट अंगामध्ये. या म्हाताऱ्यानं हात पुढे केला. अक्षरशः जे काही घडलं ते आता बोलत असताना माझे सुद्धा शब्द फुटत नाहीत, कंठामधून शब्द बाहेर पडत नाहीत, जीभ बोबडी बोलते. मंडळी, घडलं काय ते तुम्हाला सांगतो. हा नितीन बिचारा रात्री 10:30 वाजता एकटाच मोटरसायकलवरून आपल्या घरी निघालेला होता. बघतोय तर काय, बाजूला एक 70 ते 75 वर्ष वयाचा वयोवृद्ध म्हातारा माणूस, डोक्याला लाल रंगाचा फेटा बांधलेला, कमरेला धोतर गुंडळलेलं, पांढरा शुभ्र सदरा, हातामध्ये काठी, आणि हा म्हातारा हात करीत होता. ए बाळ, मला यायचंय पुढं, माझ्या घरी सोड रे. या नितीनने आपली गाडी थांबवली. तो बोलला की बाबा, तुम्हाला नीट गाडीवरती बसता येईल का? ते बाबा बोलले, अरे होय बाळा, मी बसतोय नीट. त्या गाबड्यानी, त्या पोरांनी माझ्या बैलांना पाणी तरी दाखवलंय का नाही मला माहित नाही, मला जायचंय पहिल्यांदा, चल मला माझ्या घरी सोड. आता खरं तर ह्या नितीनच्या गाडीवरती हा म्हातारा बसला. हा नितीन बोलला की बाबा, तुम्ही व्यवस्थित बसलात ना? आता खरं तर कोणीतरी अनोळखा म्हातारा, पण शेवटी रात्रीचं एक मदत म्हणून, वृद्धांना, म्हाताऱ्या माणसांची मदत केली पाहिजे म्हणून त्यानं त्या म्हाताऱ्याला गाडीवरती घेतलं. हा जाऊ लागला. मंडळी, 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूला एक घर होतं. हा म्हातारा बोलला की बाळ, मला इथंच थांबायचंय, इथंच घर आहे, मला सोडतो का? वाटलेस तर गाडी थोडीशी बाजूला घे, घरी घे गाडी. यानं रस्त्यावरून खाली गाडी वळवली, गाडी थांबवली आणि वळून पाठीमागे बघतोय तर काय, तो पाठीमागे म्हाताराच नव्हता. तो तर तड 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 म्हातारा उठून गाडीवरून 30 ते 40 फुटावरती घराच्या पाठीमागे गेलेला होता. आता खरं तर कोणाची गाडी वळून आली हे बघण्यासाठी घरामधली लोक बाहेर आली. त्यांच्यामध्ये घरी एक कुत्रा होता, तो कुत्रा भुंकू लागला. याच्यामुळं घरचे सगळे जागे झाले. रात्रीच्या 10:30 ते पावणे 11 वाजलेल्या होत्या. हा मुलगा गाडीवरती. एक जणानं बॅटरी दाबली. अरे कोण रे तू? अहो पाहुणं, मी नितीन. मित्राच्या हळदीचा कार्यक्रम होता, परंतु परत जात असताना तुमचे आजोबा बोलले, तुमचे म्हातारे बोलले की मला घरी सोडा म्हणून थांबवले, बाकी काही नाही, मी चोर वगैरे काही नाही. आता मात्र एक वयस्कर अशी म्हातारी तिथून बाहेर आली आणि ती म्हणाली, बाळा कोण रे तू, इथं कसा आलास? तेव्हा या नितीननं सांगितलं की काही नाही, तुमच्या आजोबांना सोडायला इथं आलेलो होतो. तेव्हा ती म्हातारी बोलली, बाळ आला आहेस तर थोडंसं पाणी तरी पिऊन जा, थांब थोडं. खरं तर मंडळी, दिवाळी संपलेली होती आणि दिवाळीनंतर थंडी सुरू होती. याच्यामुळं बाहेर शेकोटी वगैरे पेटवण्यासाठीचं साहित्य होतं. तिथला एक व्यक्ती बाहेर आला, शेकोटी पेटवली. हा नितीन त्या ठिकाणी शेकण्यासाठी थांबला. आता बघा मंडळी, ती वयस्कर म्हातारी त्या ठिकाणी आली. त्या नितीनला बोलू लागली
की बाळ, तुला कोण आमचे अण्णा भेटले का? तेव्हा तो तो नितीन बोलला की होय होय, कोणीतरी तुमचेच आजोबा होते. मंडळी, हे हे विचारत असताना त्या वयोवृद्ध असणाऱ्या म्हातारीच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. आपल्या नऊवारी पदराने, नऊवारी सादरीच्या सरदारा स्वारी मंडळी, शब्द फुटत नाहीत बोलत असताना. नऊवारी साडीच्या पदराने ती म्हातारी डोळे पुसू लागली आणि हुंदके देत रडू लागली की माझे अण्णा खरंच आले होते गाडीवरती. तेव्हा त्या नितीनला समजना की हे म्हातारी का अशी रडतीये. बघा मंडळी, खरं तर एक एक त्या म्हाताऱ्याचाच मुलगा होता. तो थोडासा बाजूला आला आणि त्या नितीनला सांगितले, अरे बाळ, थोडासा भुताटकीचा विषय आहे. आमचे अण्णा मरण पावून तब्बल 3 ते 4 वर्ष झाली आणि तुला एकट्यालाच नाही तर आतापर्यंत 5 ते 6 जणांना असा हात करून अण्णांनी आणलेला आहे. म्हणजे बघा मंडळी, घडत असं होतं की रात्रीच अमावस्येला पौर्णिमेला ते म्हातारं हात करीत होतं. मग गाडीवाल्याने एखाद्यानं गाडी थांबवली, पाठीमागे बसायचं आणि घरापर्यंत आल्यानंतर ते म्हातारच दिसेनासं व्हायचं. ते अचानकपणे गायब व्हायचं. आता मंडळी, असा काही प्रकार या मुलासोबत घडलेला होता. परंतु त्यांनी सांगितलं की बाळ, तू घाबरू नकोस, तो आता जा, सावकाशपणे जा. आता मंडळी, हा मुलगा जाऊ लागला. रस्त्यावरती गाडी घेतली, परंतु हा सगळा काही विषय ऐकून याचं डोकं चक्रावून गेलं. काळाकुट्टा अंधार होता, याला मात्र भीती वाटू लागली. जेमतेम असाच त्या गाडीचा उजेड पुढे होता आणि त्या मोटरसायकलवरती हा जाऊ लागला. अंग थर 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 कापत होतं. मंडळी, हा घरी जाऊन पोचला आणि गोधडी घेतली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला. मंडळी, त्या रात्री त्याला झोपही लागली नाही. दरदरून त्याला घाम येत होता आणि घामासोबतच मंडळी अंगामधली उष्णता वाढलेली होती, ताप भरलेला होता. बघा, त्याला काहीच समजत नव्हतं. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी ना यानं जेवण पाणी करायची इच्छा होईना, काहीच होईना. हा दवाखान्यामध्ये गेला, इंजेक्शन सलाईन वगैरे घेतली. मंडळी, खरं तर त्याच्या मनामध्ये न राहून तो विचार यायचा की मरण पावलेला म्हातारा माझ्या गाडीवरती कस काय बसला? असं कुठं असतंय होय? मरण पावलेला माणूस परत कुठे येत असतोय का? त्यानं ठरवलं की परत आपण येता जाता त्या घरी नजर टाकायची. तो म्हातारा परत आपल्याला दिसतोय का हे बघायचं. 2-4 दिवसानंतर तो त्या वाटेवरून जाऊ लागलेला होता. बघा मंडळी, जात असताना याच्या मनामध्ये विचार आला की आपण त्या ठिकाणी घरी थांबायचं आणि नेमका विषय काय आहे ते एकदा समजून घ्यायचं. बघा मंडळी, ती मागाशी तुम्हाला सांगितलं, त्याच घरची 18 ते 19 वर्ष वयाची सुंदर अशी मुलगी, त्या मुलीला सुद्धा तो म्हातारा दिसलेला होता. आणि नेमकं काय घडलेलं होतं तेही तुम्हाला पुढे सांगतो. परंतु या नितीन नावाच्या मुलासोबत काय झालं ते तुम्हाला सांगतो. आता यानं ठरवलं की त्या ठिकाणी रात्रीचा आपल्याला म्हातारा भेटलेला होता, त्या ठिकाणी आता आपण जायचं. रस्त्यावरून जात असताना मंडळी, ते घर त्यानं बरोबर ओळखलं की याच घरी रात्रीचं तो म्हातारा मला भेटलेला होता. हा खरं तर हळू गाडी घेऊन त्या घराकडे बघू लागला. तेवढ्यातच मंडळी, रात्रीचाच त्या दिवशीचा तो एक व्यक्ती गायीची मेक ठोकत होता आणि त्यानं या मुलाला बरोबर ओळखलं आणि हाक दिली, ओ पाहुणं, का हो, त्या दिवशीचेच तुम्ही रात्रीचे का? या चहा घेऊन जावा. आता ह्याही नितीनला तेच पाहिजे होतं की रात्रीचं नेमकं तो बसलेला म्हातारा माझ्या गाडीवरती, तो खरंच मरण पावलेला म्हातारा होता. मग मेल्यानंतर तो माझ्या गाडीवरती कसा बसला हे त्याला जाणून घ्यायचं होतं. खरं तर अशा भूताकेतांवरती अजिबात तो नितीन विश्वास ठेवत नव्हता. त्यानं गाडी गरकन वळवली, त्या घरी गेला. तीच त्या दिवशीची 2-4 दिवसापूर्वीची ती वयस्कर म्हातारीही होती. ते कुत्रं, ते घर जसं काही तसंच्या तसंच होतं. आता हा नितीन त्या ठिकाणी गेला. तो व्यक्ती लगेच त्या गायीची मेक ठोकल्यानंतर हातामधला धोंडा बाजूला टाकला आणि परत यांच्याकडे आला, हातामध्ये हात दिला आणि काय ओ पाहुणं, त्या दिवशी तुम्ही खरंच आमच्या आजोबांना गाडीवरती आणलं होतं का? ते लहानगी 1-2 मुलं त्याला विचारू लागली. हा नितीन बोलला की हो, मी काय तुम्हाला खोटं बोलतोय का? ते बोलले, हो ठीक आहे, असू द्या, झालं गेलं विसरून जा, आता चहा पाणी करा. आलाच आहात तर तुम्हाला आता चहा पाणी करतो. खरं तर हा मुलगा, हा नितीन बोलला की नाही, मी चहा पित नाही. मग असं म्हटल्यानंतर त्या वयस्क म्हातारीने घराच्याच बाजूला एक लिंबुनीचं झाड होतं, एक लिंबू आणलं, सरबत केला छानपैकी उन्हामध्ये. हा नितीन मात्र सरबत प्यायला. आणि खरं तर मंडळी, हा त्या खोलीमध्ये बसून त्यांच्या घरामध्ये सरबत पित होता. सरबताचा ग्लास याने पुढे ठेवला. थोड्याफार चर्चा झाल्या आणि मग मंडळी, अचानकपणे याचं लक्ष या भिंतीवरती गेलं
आणि काय मंडळी, याच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली की 2-4 दिवसापूर्वी गाडीवरती बसवून याने ज्या म्हाताऱ्याला आणलेलं होतं त्या म्हाताऱ्याचा फोटो घरामध्ये भिंतीला लागलेला होता. त्याच्यावरती लिहिलेलं होतं भावपूर्ण श्रद्धांजली. आता मात्र या मुलाच्या अंगावरती काटा उभा राहिला की खरंच हे कोणी माझी चेष्टा करीत नाहीत, तर खरोखरच मरण पावलेला तो म्हातारा मेल्यानंतर सुद्धा माझ्या गाडीवरती बसलेला होता. बघा मंडळी, याला म्हणजे अगदी परत एकदा कापरं भरल्यासारखं जाणवलं. त्या रात्री मात्र, ज्या दिवशी ही घटना घडलेली होती त्या रात्री मात्र याला अंगभर ताप आलेला होता. दुसऱ्या दिवशी सलाईन वगैरे घेतलेलं होतं आणि नंतर चौकशी करण्यासाठी 2-4 दिवसानंतर हा मुलगा तिथं गेलेला होता. तर खरोखरच हा मरण पावलेला म्हातारा त्याच्या गाडीवरती बसून आलेला होता. बघा मंडळी, त्या घरच्यांनी सांगितलं की बाळा, तुझ्यासोबतच नाही तर असे 3-4 लोकांना या आमच्या म्हाताऱ्यानं रात्रीचं हात करून इथपर्यंत आणलं, परंतु पाठीमागे बसलेलं म्हातारच गायब असायचं. आता ते म्हातारं नेमकं कोण आणि तो वयस्कर माणूस कशामुळे मरण पावलेला होता तेही तुम्हाला सांगतो. मंडळी, त्याच्या अगोदर अशीच याच म्हाताऱ्याची ही स्टोरी सांगतो की स्वतःच्या त्याच घरच्या एका मुलीसोबत असं काही घडलेलं होतं की आपला सुद्धा विश्वास बसणार नाही. खरं तर मंडळी, ती जी मुलगी आहे त्या मुलीला दुसऱ्या दिवशी बघायला पाहुणे येणार होते. आता संध्याकाळ झालेली होती. खरं तर मंडळी, ह्या मुलीनं आपल्या आईला बोलावलं आणि आईला बोलली की आई, मी शेजारच्या मैत्रिणीकडे जाते आणि लगेच येते बघ, कारण उद्याच्याला पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर मला साडी कोणती व्यवस्थित दिसेल, माझ्या मैत्रिणीकडे भरपूर साड्या आहेत, म्हणून मी मैत्रिणीकडे जाते आणि साडी वगैरे पाहून एक चांगलीशी छानशी साडी घेऊनच येते. बघा मंडळी, रात्रीच्या 10 ते 10:30 वाजलेल्या होत्या. ती आई बोलली, अगं सकाळ लवकर जाशील, आता उशीर झालेला आहे. शेवटी ती मुलगी बोलली, अगं नाही आई, सकाळ पण आवरायला उशीर होईल, आता मी लगेच जाते. शिवाय मंडळी, त्या मैत्रिणीचं घर जे आहे ते जवळच होतं. अगदी हाकेच्या अंतरावर ते अर्ध्या किलोमीटरच्या आत ते घर होतं आणि असंही काही नवीन नव्हतं. त्याच्यामुळे ती मुलगी सहजपणे त्या ठिकाणी मैत्रिणीच्या घरी गेली. त्यांनी साड्या वगैरे बघितल्या, सगळं काही झालं. आता मंडळी, रात्रीच्या 11 ते 11:30 इतका वेळ झाला आणि ती मुलगी आता परत आपल्या घरी चालत येऊ लागली. हातामध्ये बॅटरी होती, एक हातामध्ये मोबाईलही होता. परंतु मंडळी, ही मुलगी जशी आपल्या घराच्या जवळ आली, स्वतःच्या घराच्या जवळ आली, तसं मंडळी त्यांच्या घराच्या पाठीमागे बाजूला एक जनावरांचा गोठा होता आणि त्या गोठ्याच्या जवळच चिंचेची 2 झाडं होती. अक्षरशः मंडळी, ही मुलगी घरी येऊ लागली आणि हिची नजर जशी त्या चिंचेच्या झाडाखाली गेली तशी मुलगी मंडळी जागीच बेशुद्ध होऊन पडली. आता त्या चिंचेच्या झाडाखाली तिला असं काही दिसलेलं होतं की तिचाच एक चुलत आजोबा, तो वयस्क आजोबा मरण पावून 3 ते 4 वर्ष झालेली होती, परंतु त्या चिंचेच्या झाडाखाली तो वयस्क म्हातारा आता मात्र तिला दिसलेला होता. अक्षरशः तो म्हातारा रडत होता आणि त्या चिंचेच्या झाडाला डोकं आपटून घेत होता. अक्षरशः हे जसं त्या मुलीनं बघितलं, जागीच ती मुलगी बेशुद्ध होऊन पडली. थोड्या वेळानं मंडळी शुद्धीवरती आली, अंग थरथरत होतं. ही मुलगी तिथून उठली आणि घाबरत धावत घरामध्ये गेली. घरचे अजून जागेच होते. बघा मंडळी, त्या आईनं बघितलं की आपली मुलगी इतकी का घाबरली. ती आई तिला विचारू लागली, काय ग सृष्टी, काय झालं बाळा. ती मुलगी बोलूच शकेना, तिच्या कंठामधून शब्दच फुटेना. ती मुलगी मोठ्याने सुस्कारे सोडत होती, धापा देत होती. आता मंडळी, त्या आईला मात्र अवास्तव काळजी वाटू लागली की आपल्या मुलीसोबत नेमकं घडलं काय. या मुलीची कोणी छेड काढली का, तिच्यावरती जबरदस्ती करायचा कोणी प्रयत्न केला का. नाना विचार, नाना शंका या आईच्या डोक्यामध्ये गोळू लागल्या. आईला सुद्धा धाप भरल्यासारखं जाणवू लागलं. ती विचारायचा प्रयत्न करत होती. तिनं आपल्या नवऱ्याला हाक दिली, आवाज दिला, हो बघा आपल्या सृष्टीला काय झालं, ती अशी का घाबरली. बघा मंडळी, वडील त्या ठिकाणी आले, परंतु थोड्या वेळ मात्र ती मुलगी बोलू सुद्धा शिकली नाही, इतकी घाबरलेली मुलगी होती. नंतर मात्र त्या मुलीनं सांगितलं की आई, आपले अण्णा आले होते, आपले अण्णा दिसले झाडाखाली चिंचेच्या. बघा मंडळी, अण्णा म्हणजे कोण, तर त्याच मुलीचे चुलत आजोबा. ते आजोबा, तो वयस्कर माणूस मरण पावून 3 ते 4 वर्ष झालेली होती, परंतु मेल्यानंतर सुद्धा 5-6 वेळा तो व्यक्ती घरी आलेला होता. आता नेमकं त्यांनी त्या मुलीला घरी घेतलं, धीर दिला. त्या आईनंही
तिला अक्षरशः त्या लेकराचं मुंडकं मांडीवरती ठेवलं. तिला समजावून सांगू लागली की बाळ असू दे, असू दे, मी आहे, तू घाबरू नकोस. मंडळी दुसरा दिवस उजाडला. त्यांनी अक्षरशः दिवस उजाडल्यानंतर त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊन बघितलं तर त्या चिंचेच्या झाडाखाली पावलं उमटलेली होती. अक्षरशः मंडळी तो वयस्कर म्हातारा माणूस कोल्हापुरी ज्या चपला असतात तर त्या चपला घालत होता आणि हयात असताना तो चपल्या तो वयस्कर आजोबा घालत होते. अक्षरशः त्या चपलांना जो नाल असतोय, जे जुने लोक आहेत त्यांना माहीत असतील की लोखंडाचा एक यू आकाराचा असा तुकडा असतो, नाल असतो त्याच्या आपल्याला ठोकलेला. त्या नालाचे ठसे त्या मातीवरती त्या चिंचेच्या झाडाखाली उमटलेले होते. याचा अर्थ खरोखरच रात्रीचं ते वयस्कर आजोबा त्या ठिकाणी आलेले होते. आता विषय राहतो की ते आजोबा मरण कशामुळे पावलेले होते. मंडळी खरं तर हे कुटुंब फार घाबरलेलं होतं. यांनी नाना प्रकार करून बघितले, काही मांत्रिकांकडे गेले आणि मंडळी एका मांत्रिकानं त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी पौर्णिमेच्या रात्रीला एक उलट्या पाकाचा कोंबडा त्या ठिकाणी पाय बांधून ठेवा. एक विशिष्ट प्रकारचा विधी करायला सांगितला. त्या विधीसाठी काही साहित्य त्याने आणायला सांगितले. मंडळी त्यांनी ते साहित्य एकत्रित केलं आणि रात्रीचं पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता त्या ठिकाणी त्या मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे तो कोंबडा त्यांनी त्या ठिकाणी ठेवला. बघा मंडळी, पाय बांधून ठेवलेला तो कोंबडा त्या चिंचेच्या झाडाखाली जसा ठेवला, ती माणसं थोडीशी दूर गेली तसं मंडळी तो कोंबडा फडफडू लागला आणि अचानकपणे कोणीतरी त्या कोंबड्याची मान पिरगाळली. अशा पद्धतीने ती मान उलटी करून तो कोंबडा तिथंच पडला, तो मरण पावला. परंतु तो कोंबडा बघायला जायचं कुणाचं धाडीच झालं नाही. बघा मंडळी, हे आपले घरी गेले आणि घरतूनच बघत होते की नेमकं काय घडतंय, नेमकं काय होतंय. अक्षरशः वाऱ्याची झुळूक यायची आणि वाटायचं की त्या वाऱ्याच्या झुळक्यासोबत काहीतरी अदृश्य शक्ती त्या चिंचेच्या झाडाखाली वावरते. फार सगळे घाबरून गेले आणि तो जो कुत्रा आहे तो कुत्रा त्यांचा त्या चिंचेच्या झाडाच्या दिशेने सतत भुंकू लागला, सतत भुंकत होता. मंडळी दुसरा दिवस उजाडला आणि त्याने दुसऱ्या दिवशी बघितलं तर तो कोंबडा तिथंच पडलेला. त्या कोंबड्याला मुंग्या लागलेल्या तोंडामध्ये त्या कोंबड्याच्या. अक्षरशः त्या कोंबड्याची मान कोणीतरी पिरगाळलेली होती. बघा मंडळी, ते स्पष्टपणे समोर सगळं दिसत होतं की तो कोंबडा ठेवल्यानंतर तिथं तर कोणीच नव्हतं. मग त्या कोंबड्याची मान नेमकी पिरगाळत कोण होतं आणि तो कोंबडा मारला कोणी. खरं तर ते कुटुंब फार घाबरलं, परंतु त्यांच्या मागच्या ह्या काही गोष्टी थांबल्याच नाहीत. मंडळी नंतर काय घडलं ते तुम्हाला सांगतो. नंतर काही ठिकाणाहून त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही गाणगापूरला जा, श्री दत्तगुरूंच्या वाऱ्या करा, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या वाऱ्या करा, तुम्ही तिथे जा. या संकटामधून तुम्ही तिथेच या संकटामधून तुम्ही बाहेर पडू शकताय, तरच तुमच्या या वयस्कर म्हाताऱ्याला मुक्ती भेटेल. आता नेमकं मंडळी घडलं काय होतं आणि तो म्हातारा कशामुळे मरण पावला होता तेही तुम्हाला सांगतो. मंडळी, त्यांचं नाव होतं अण्णा. आता हे जे अण्णा आहेत यांचं वय साधारणतः 70 ते 75 वर्ष. परंतु यांना मात्र जनावरांची फार आवड आणि यांच्याकडे एक बैलजोडी होती. खिल्लार जातीची ती बैल होती, परंतु वयामानानुसार ती ही बैल वयस्कर झालेली होती ना, शेतातलं काम करीत होती. खरं तर मंडळी त्यांची चारा पाणी, त्यांचे सोडबांध कोणी करायचे. त्याच्यामधला तर एक बैल अक्षरशः खंगलेला होता, म्हातारा झालेला होता. परंतु मंडळी तो म्हातारा झालेला बैल एक ठिकाणी बसलेला होता. परंतु हे अण्णा आहेत, हा जो वयस्कर माणूस आहे, याचं एकच मत होतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी माझी बैल विकायची नाहीत, माझी बैल त्या कसायाला द्यायची नाहीत. बघा मंडळी, अशा पद्धतीचा हट्टी स्वभावाचा हा अण्णा नावाचा वयस्कर माणूस होता. परंतु ते नातवंड सुना हे सगळे काही बोलत होते की याच्याऐवजी आपण दुधाची एखादी म्हैस घेऊया, जर्सी गाय घेऊया, दुधाचे 4 पैसे होतील. परंतु हा म्हातारा काही अजिबात ऐकायला तयार नव्हता. त्या बैलांवरती त्यांचा नितांत असा जीव होता. बघा मंडळी, त्या अण्णांना 2 मुलं होती. एक मुलगा मोठ्या शहरामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये कामाला होता, नोकरीला होता, बक्कळ पगार होती. आणि दुसरा मुलगा शेती करत होता. 7 ते 8 एकर अशी शेतीवाडी होती, सगळं काही व्यवस्थित होतं. परंतु हे अण्णा मात्र फार हट्टी स्वभावाचे आणि प्राणीप्रेमी. अक्षरशः त्या बैलांवरून ते अक्षरशः जीव ओवाळून टाकायचे. दररोज त्या बैलांना पाणी वैरण करायचे. परंतु त्या घरच्या त्या मुलाचं मत असं होतं, सुनांचं मत असं होतं की बैलांना तुम्ही आता विकून टाका, ती बैल कसायाला देऊन टाकूयात. मंडळी, एकदा असंच त्या मुलानं ती बैल
अण्णांच्या परस्पर एका कसायाला द्यायची ठरवलं. अक्षरशः अगदी थोडक्या किमतीमध्ये ती बैल दिली. ही बघा मंडळी, गोरक्षणाचा, देशी गोवंश वाचवण्यासाठीचा फार मोठा मुद्दा आता पुढे आलेला आहे. सर्व सनातनी बांधव, हिंदू बांधव हातामध्ये दांडकी घेऊन रस्त्यावरती उतरलेले आहेत की आपला गोवंश वाचला पाहिजे. बघा मंडळी, जुन्या 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 या माणसांच्या अंतःकरणामध्ये, यांच्या रक्तामध्ये धर्म किती ठासून भरलेला होता की अक्षरशः हा म्हातारा बोलत होता की मी माझा जीव सोडीन परंतु माझी बैल दावणीची सोडू देणार नाही, कोणत्या कसायाला जाऊ देणार नाही. परंतु मंडळी, मुलाने ते ऐकलंच नाही. एकदा असाच त्या बैलांचा व्यवहार करून टाकला की हे बैल आता 4 पावले नांगर सुद्धा ओढत नाहीत, कुठल्याच कामाची नाहीत. परंतु त्या अण्णाने, त्या वयस्क वडिलांनी मात्र इतका अवास्तव गोंधळ घातला. अक्षरशः ते अण्णा जमिनीवरती पडले, गडागडा लोळू लागले, हातपाय खोडू लागले. अगदी एखादं लहान ग मुलग जसं हट्टी असतं तसाच हा वयस्क आजोबा मात्र हट्टी होता. त्यांनी ती बैल विकू दिली नाहीत. मंडळी, घरच्यांनी एक युक्ती चालवली की त्या अण्णांना पाहुण्यांच्या घरी पाठवलं. आता त्या अण्णांचेच युवाई किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांना वियाही असे बोलतात, तर त्या युवायांच्या घरी पाहुण्यांनी बोलवले असं अण्णांना सांगितलं. आणि ते युवाही या ठिकाणी आले आणि बोलले की अण्णा, काय करता, इथं राहून 4 दिवस आपल्या घरी तिकडे चला, आमचाही पाहुणचार घ्या, चला तुम्ही आमच्याकडे. परंतु ते अण्णा बोलले की अहो पाहुणं, माझ्या बैलांना कोण इथं बघणार, ही तर गाबडी माझ्या बैलांना बघा कशी पाण्यात बघितल्यासारखे करतायत, तिरस्कार करतायत माझ्या बैलांना, माझी बैल कोण सांभाळणार. तेव्हा ते मुलं आणि त्या सुना बोलल्या की अण्णा ठीक आहे, बोलवतायत पाहुणे एवढ्या हट्टाने, तर तुम्ही जावा पाहुण्यांकडे, आम्ही बघतो तुमच्या बैलांना. आता शेवटी त्या पाहुण्याने आग्रह केला आणि अण्णांना त्यांच्या घराकडे 4 दिवस राहण्यासाठी नेलं. परंतु अण्णांना मात्र तिकडं करमत नसायचं. अण्णा सतत या बैलांची आठवण काढायचे की अरे माझ्या बैलांना पाणी, चारा, वैरण कोण करतंय का नाही, त्या पोरांना फोन लावून मला द्या, बघू दे एकदा त्या बैलांना पाणी वैरण केलंय का त्यांनी. अशा पद्धतीने अण्णा सतत बोलायचे. अण्णांना 2 दिवस सुद्धा त्या पाहुण्यांच्या घरी राहवलं नाही. रविवार होता, सुट्टीचा दिवस होता आणि त्या दिवशी मात्र त्या पाहुण्यांचा एक मुलगा घरी होता. त्या मुलाला अण्णा बोलले की बाळ, मला कसल्याही परिस्थितीत आता तुझ्या मोटरसायकलवरती मला माझ्या घरी नेऊन सोड, माझ्या बैलांची मला काळजी लागली, त्यांचं चारा पाणी बघायला कोणी नाही. आता मंडळी, हे सगळं काही घडलं. अण्णा मात्र तिथून त्या पाहुण्याच्या घरून त्या मुलाला घेऊन परत आपल्या घरी येऊ लागले. परंतु येत असताना तो मुलगा बोलला की अण्णा, तुमची बैल तुम्हाला कशावरून वाटतेत घरी असतील, दिले असतील पोरांनी कसायाला. आता हे बघितल्यानंतर ते अण्णा चिडले, त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला आणि ते बोले, झळपण्या काय बोलतोयस रे. अशा पद्धतीने रागाने त्या मुलाला बोलले की अरे माझी बैल मी जीव सोडेल परंतु बैल दावणीची कोणाला सोडू द्यायचो नाही, त्या कसायाला तर कधीच नेऊ द्यायचो नाही. अशा पद्धतीने अण्णा बोलत होते. मंडळी, एवढ्यातच ते त्यांच्या घरी जाऊन पोचले. अण्णा गाडीवरून उतरल्या क्षणी घराच्या पाठीमागे त्या चिंचेच्या झाडाखाली त्या बैलांच्या दावणीला जाऊन बघितलं अण्णांनी. बघतायत तर काय, त्यांची दोन्ही बैल तिथं नव्हती. आता मात्र अण्णांना कळून चुकलं की आपल्या मुलाने आपली बैल कसायाला विकून टाकली. अण्णा काहीच बोलले नाहीत. त्यांनी घरामध्ये आले. त्यांनी त्या दिवशी जेवण पाणी काहीच केलं नाही. घोंगडं घेतलं आणि पत्र्याचं शेड बाजूला होतं, त्या शेडामध्ये आपलं पांघरून घेऊन शांतपणे पडले. आणि त्याच ठिकाणी मंडळी, अण्णा परत दुसऱ्या दिवशी आजारी पडले. मुलं सगळे काही आले, बघितले, अण्णांना ताप आला, डॉक्टरांकडे नेलं, तपासण्या केल्या, सगळं काही झालं. अण्णांनी अजिबात अण्णाला शिवलं सुद्धा नाही. आणि अक्षरशः मंडळी, असं असतानाच अण्णा मात्र बेशुद्ध झाले, कोमामध्ये गेले. आणि 2-4 दिवसानंतर ते बैल विकल्याच्या त्या विरहामुळे हे अण्णा मात्र मरण पावले. मंडळी, घडलं असं की हे अण्णा मरण पावले. यांचा अंत्यविधी वगैरे सगळं काही झालं. 10वा झाला, 13वा झाला, श्राद्ध सुद्धा झालं. वर्ष निघून गेलं, दिवसामागून दिवस माऊली निघून जातात, वेळ कुणाला थांबलेली नाही. परंतु या बैलांच्या प्रेमापोटी हा वयस्क माणूस मात्र मेल्यानंतर सुद्धा या माणसाला मोक्ष भेटला नाही. बघा, एखाद्याची इच्छा, जिवंत असतानाची इच्छा जर अतृप्त राहिली किंवा एखाद्याचा एखाद्या गोष्टीमध्ये जर जीव अडकला असेल तर तो विषय मात्र मेल्यानंतर सुद्धा सुटत नाही. अक्षरशः मेल्यानंतर सुद्धा त्या माणसाला गती प्राप्त त्याच्या आत्म्याला होत नाही. आणि यामुळे तो अतृप्त आत्मा इतरत्र याच ठिकाणी वातावरणामध्ये भटकत राहतो.
आणि असंच या अण्णांच्या सोबत घडलेलं होतं मंडळी. अक्षरशः त्या बैलांवरती इतका जीव होता की त्या बैलांच्या काळजीपोटी हा वयस्क माणूस, याचा तृप्त आत्मा इथंच भटकत होता. परंतु कधी कधी तो वयस्क म्हातारा आपल्या घरी सुद्धा येत होता. काय बोलावं मंडळी, बोलताना म्हणजे शब्दच फुटत नाहीत की हे असंही घडू शकतं. तुम्ही बोलाल हे असंही घडू शकतं. होय मंडळी, असंही घडू शकतं. बघा, जुनी माणसं अशा प्राण्यांवरती, बैलांवरती किती नितांत जीव लावायचे. अक्षरशः मंडळी त्याच बैलांवरती त्या म्हाताऱ्यानं 5 ते 6 एकर शेती विकत घेतलेली होती. दोन्ही मुलांना सांभाळलेलं होतं. परंतु त्या बैलांचाही वृद्धापकाळ जसा जवळ आला तर ती बैल सांभाळणं त्या मुलांना जड जाऊ लागलं. बघा, हीच गत आहे आई वडिलांची सुद्धा, की ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्याच आई वडिलांना वृद्धापकाळामध्ये सांभाळणं त्या मुलांना शक्य होत नाही. आणि असंच या बैलांसोबतही घडलेलं होतं. परंतु त्या म्हाताऱ्याचं आणि त्या बैलांचं मात्र अतूट असं नातं होतं आणि याच्याचमुळं त्या म्हाताऱ्याचा आत्मा इथंच घुटमाळत राहिला. अक्षरशः शब्द फुटत नाहीत की तो म्हातारा अशा पद्धतीने मेल्यानंतर सुद्धा घरी यायचा प्रयत्न करीत होता. परंतु मंडळी, गेल्यानंतर परत येणं मात्र शक्य नाही. परत हा देह कधी भेटत नाही. गेलेला माणूस परत येत नाही. परंतु त्याचा वावर असल्याचं मात्र जाणवायचं. नंतर मंडळी त्या घरच्यांनी गाणगापूरच्या वगैरे वाऱ्या केल्या, श्री दत्तगुरूंची भक्ती सुरू केली, स्वामी समर्थांच्या वगैरे वाऱ्या केल्या आणि नंतर मात्र त्या आत्म्याला थोडक्यात मोक्ष भेटला असेल असं आपण बोलूयात. आणि त्या बाबांना मात्र त्यांच्या आत्म्याला गती प्राप्त झाली. बघा मंडळी, फार मोठा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून, या स्टोरीमधून आपण घ्यायचा आहे. आपल्या सनातनी धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये गोवंशाला किंवा या बैलांना किती किंमत आहे हे मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. बघा, काही जण बोलतात की गाय कुठं माता असू शकते का? मग गाय जर हिंदूंची जर गाय माता असेल तर बैल ह्यांचा वडील आहे का? बैल ह्यांचा बाप आहे का? होय मंडळी, त्या बैलाला सुद्धा बापाचा दर्जा आपल्या या सनातनी हिंदू धर्मामध्ये दिला जातो. गायीला आईची दर्जा दिली जाते. कारण मंडळी, त्याच गायीचं दूध पिऊन माणूस दष्टपुष्ट होतो. त्याच गायीचं दुधावरती माणूस जगतो. आणि दुसरं म्हणजे जी स्वतःचं दूध देऊन आपल्याला पोसते, आपल्या मुलांप्रमाणे पोसते, ती आई असते, तीच गायी असते. दुसरं म्हणजे बैलांना का बाप मानलं जातं तर अक्षरशः एखाद्या बापाप्रमाणे ती बैल शेतामध्ये काबाड कष्ट करतात. नांगरणी, कोळपणी, फन्नी, सगळी काही शेतामधली ओझी वाहणी सगळी कामं करतात. आणि अक्षरशः मगच शेतकऱ्याच्या घरामध्ये धनधान्य येतं, रास येते, अन्नधान्य येतं. बघा मंडळी, काय फरक आहे हो. हिंदू धर्मामध्ये गायीला माता म्हणलेलं आहे, बैलांना पिता म्हणलं आहे, तर काय वाया, काय चुकीचं? जो बाप काबाड कष्ट करतो आणि आपल्या मुलांना 4 घास आणतो, आपल्या मुलांना जेवणाची व्यवस्था करतो, त्याच पद्धतीने ही सुद्धा बैल शेतामध्ये बापाप्रमाणे राबतात, कष्ट करतात. अख्खी हयात त्यांची त्याच्यामध्ये जाते. मग म्हातारपणी मरेपर्यंत त्या बैलांना आपल्या दावणीला सांभाळायला काय हरकत आहे? का ते बैल कसायला द्यावीत? हा विचार आपण यामध्ये केला पाहिजे. तरच हा व्हिडिओ बनवल्याचं माझं सार्थक होईल माऊली. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. भेटूया आता आपण निशब्द झालो. खरंच माऊली, निशब्द झालो की आपला निरोप घेत असताना सुद्धा काय बोलावं सुद्धा मला समजेना. भेटूया आता आपण पुढच्या एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत थांबतोय. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.